तर राज्यातील पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राज्यातील 29 महापालिकांमध्ये 1425 नगरसेवक निवडून सर्वात मोठा पक्ष बनलाय। विशेष म्हणजे भाजपने गेल्या 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवून आपले सर्वाधिक नगरसेवक मुंबईत निवडून आणलेत। गेल्या काहीच वर्षांमधील भाजपचे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील राजकीय धोरण पाहिलं तर भाजप त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व कमी करत असल्याचं चित्र आहे। भाजपच्या विस्तारवादी धोरणामुळे राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची वाढण्याची क्षमता कमी होत चालली आहे। भाजपचं देशात विस्तारवादी धोरण यशस्वी। निवडणुकांमध्ये भाजपची कंटेनमेंट ऑपरेशन रणनीती प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होतीये। दक्षिणेत भाजपचा विस्तार रोखण्यात प्रादेशिक पक्षांना यश। राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांमधील निकालाचं विश्लेषण पाहता या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाल्याचं चित्र आहे। पालिका निवडणुकीतील विजयामागे ट्रिपल इंजिन सरकारचा नारा, लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांचे योगदान हे राहिले। त्याशिवाय 18 ते 25 वयोगटातील 47% युवा मतांचा कल भाजपच्या बाजूने दिसलाय। राजकीय पक्षांची फूट ही देखील भाजपची ताकद बनताना दिसतीये। शिवसेना, राष्ट्रवादी सारख्या पक्षांमध्ये फूट पडल्यानं विरोधक खिळखिळे झाले। त्याचा फायदा साहजिकच पक्षाला झालाय। या निकालात भाजपच्या कंटेनमेंट ऑपरेशन रणनीतीचं उदाहरण पाहायला मिळतंय। महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेशातही प्रादेशिक पक्षांची ताकद घटल्याचं चित्र आहे। भाजपच्या धोरणात समाविष्ट झाल्यानं बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाली आहे। 2025च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएनं 200 पेक्षा जास्त जागा जिंकून इतिहास रचला। या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकून पुढे गेली। तेजस्वी यादव यांनी सर्वाधिक मतं घेतली, पण जागांचं गणित त्यांना जमलं नाही। तिथं भाजप त्यांच्या रणनीतीनुसार पुढे गेली आहे। उत्तर प्रदेशातही समाजवादी आणि बहुजन समाजवादी पक्ष भाजपसमोर तग धरू शकले नाही। त्या ठिकाणी विविध योजनांमुळे भाजपच्या मतांमध्ये 36% वाढ झाली आहे। दिल्ली, ओडिशा, आंध्र प्रदेशचे मागील निकाल पाहिले तर प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व त्यांच्या राज्यातून वेगानं घसरतंय। दिल्लीत 2025च्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपनं 48 जागा जिंकून आम आदमी पक्षाचं वर्चस्व संपवलंय। तर ओडिशात बीजेडी, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस हे देखील त्यांची सत्ता राखण्यात अयशस्वी ठरले। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस अजूनही त्यांचा गड शाबूत ठेवू नये। मात्र तिथेही भाजपनं मोठं आव्हान उभं केलंय। सद्यस्थितीत दक्षिण भारत एक अपवाद आहे, जिथं तामिळनाडूत डीएमके आणि केरळमध्ये लेफ्ट काँग्रेस आघाडीनं भाषा आणि अस्मितेच्या बळावर आतापर्यंत भाजपचा विस्तार रोखून धरलाय। ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन हे आपापल्या क्षेत्रांवर कितपत पाय रोवून बसतात की भाजप त्यांचाही गड भेदणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।